नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवाला सारखं सारखं हेच वाटत असतं की रमा आणि अक्षय एकत्र असतील की नाही, म्हणून ती सारखी डोकावून बघत असते की अक्षय अजून का आलं नसेल, अक्षयची वाट बघत असेल. तर तेवढ्यात समोर ज्या झाड असतं त्या झाडामागे अक्षय आणि रमा एकमेकांच्या मिठीत असतात. तर तेव्हा लगेच रेवाला थोडासा संशय येतो आणि ती लगेच आवाज देते की तिकडे कोण आहे. तेव्हा रमा आणि अक्षयला समजते की नक्की रेवा आली म्हणून. अक्षय रमाला म्हणतो की रेवा आली, चल लवकर. तेव्हा रमा फक्त हू हू करत असते. तर अक्षय लगेच पुन्हा त्या झाडामागे जाऊन बाजूला लपतो. रेवा रमाजवळ येते आणि रमाला विचारते की काय ग, तू इथे काय करतेस. तेव्हा रमा म्हणते की काहीच नाही. तर रेवा विचारते की काय ग, तुझ्याबरोबर कोण होते. तेव्हा रमा म्हणते की काय, माझ्याबरोबर कोणीच नाही. तर रेवा म्हणते की खोटं बोलू नकोस, मी पाहिलं तुझ्याबरोबर कोणीतरी होतं म्हणून इकडे तिकडे रेवा ही शोधत असते की नक्की रमाबरोबर होतं कोण, कारण तिला अक्षयच रमाबरोबर आहे की काय असा डाऊट येतो. इकडे तिकडे पाहते आणि विचारते की रमा खरं सांग की नक्की तुझ्याबरोबर होतं तरी कोण. तेव्हा रमा म्हणते की नाही, मी तुला किती वेळेस सांगते की माझ्याबरोबर कोणीही नव्हतं. तेव्हा अक्षय लगेच बाजूला जातो कारण रेवा तिकडे तिकडे येत असते. तर लगेच जेव्हा गेट जवळ जाते तर लगेच अस्मित बाहेरून येतो. अस्मित म्हणतो की काय ग रमा, ही रेवा इकडे अंधारात काय शोधते. रेवा म्हणते की काय रे अस्मित तू. तेव्हा लगेच रमा खुणावून अक्षयला दाखवते. अक्षय लगेच अस्मितला खुणावून सांगत असतो की तुम्ही दोघे होता, मी तिकडे नव्हतो असे तू तिला सांग. तेव्हा अस्मितचे सर्व काही लक्षात येते की नक्की रेवाला काय सांगायचे ते, आणि अक्षयच्या सांगण्यावरून लगेच तो रेवाला म्हणतो की हो अगं आत्ता तर रमाबरोबर मीच होतो. तेव्हा रेवा विचारते की काय रे मग लपलास का तू. तेव्हा अस्मित रमाकडे बघतो. रमा मात्र खूप जोरात हसते. तर अस्मित सुद्धा हसतो आणि रेवाला म्हणतो की आपलं ते सहज. रेवा म्हणते की मज्जा, आणि बाय द वे कुठे होतात तुम्ही दोघे इतका वेळ. रमा त्याला खुणावून सांगत असते, परंतु अस्मित लगेच रेवाला म्हणतो की कसे आहे की मी रमाला डेटवर घेऊन गेलो होतो, काय काही प्रॉब्लेम झाला का. नाही म्हणजे आमचं लग्न ठरलं, होणारी बायको आहे ती माझी, चालेल ना. तेव्हा रेवा लगेच हसते आणि काय अस्मित, अरे मला कसला प्रॉब्लेम, चांगलीच गोष्ट आहे. आणि रमा खास आज तुझ्यासाठी मी पार्टी आयोजित करते. आणि अस्मितला म्हणते की अस्मित अरे तुला सुद्धा माहिती असेल की आज तुमची बॅचलर पार्टी सुद्धा आहे म्हणून जा कुठेतरी, जा लवकर त्यांच्यामध्ये. तेव्हा रमा म्हणते की अगं त्यांना कुठे जा म्हणते, चल आपणच जाऊयात. अक्षय हे लांबून सर्व काही ऐकत असतो. ही लगेच रेवाच्या हाताला धरते आणि चल चल करून घेऊन जात असते, परंतु रेवा पुन्हा हात हिसकावते आणि काय ग काय आहे हे सर्व. तेव्हा रमा म्हणते की अगं चिडू नकोस, मला फक्त तुला थँक्यू म्हणायचे होते. रेवा विचारते की काय ग कशाबद्दल. तेव्हा रमा म्हणते की अगं जुनं सर्व आहे ते विसरून जाऊयात, तू सुद्धा सर्व काही विसर आणि नव्याने सुरुवात कर. तू अक्षय बरोबर तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर आणि मी अस्मित बरोबर माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करते. आणि तेवढ्यात रमा ही रेवाला बोलण्यात नादी लावते आणि अस्मित हा आपली छत्री धरतो आणि अक्षयला आत घेऊन जातो. अक्षयला आतमध्ये तो पाठवून देतो आणि तो मात्र मस्त गेट जवळ उभा राहतो. रेवा म्हणते की काय ग रमा, तुला तर योग्य डिसिजन घेताच येत नाही, आणि हा जो काही डिसिजन घेतला तो तर सर्वात अगोदर तू घ्यायला हवा होता, परंतु खूप वेळ वाया घातला, परंतु आता मात्र तू सुरुवात केली तर चांगलेच आहे. आणि बाय द वे अगं तू तर आली, परंतु अक्षय अजून का आला नाही. तेव्हा रमा विचारते की मला काय माहिती, मला का विचारतात ते कुठे गेले म्हणून. अगं तो तुझा होणारा नवरा आहे, त्यामुळे ते कुठे जातात काय करतात तुझा प्रश्न आहे. मी तर अस्मित बरोबर डेटवर गेले होते. आणि तेवढ्यात समोरून गाडी येते. रेवाला वाटतं की अक्षय नक्की आला, कारण अस्मितने गेटच्या बाहेर अक्षयला पोहोचवलेले असते आणि अक्षयची गाडी बाहेरच असते. अक्षय घेऊन येतो. रेवा लगेच अक्षयकडे जाते की अक्षय काय इतका उशीर केला असे म्हणतच जाते. तेव्हा लगेच रमा ही अस्मितला थँक्यू बोलते की अस्मित आज तुझ्यामुळे वेळेत वाचले. तर इकडे रेवा विचारत असते की अक्षय अरे किती वेळ कुठे गेला होतास. अक्षयच्या हातामध्ये बॅग असते आणि शर्ट वगैरे सर्व असते की जसा तो ऑफिस मधून आला की काय असं रेवाला दाखवतो. रेवा मात्र म्हणते की काय रे काय अवतार करून घेतलास, कुठे मातीत लोळलास की काय. अरे काय हे सर्व, शर्टला माती, डोक्याला माती आणि शी करत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मी तर झाडलं खरं, परंतु गेलंच नाही. मी एका डोंगरावर गेलो होतो आणि तेथे खूप काही झाडं झुडं होती आणि त्या झाडाझुडातून मी अशी वाट काढत डोंगराच्या एकदम असं टोकावर गेलो. रेवा विचारते की का गेला. अक्षय म्हणतो की अगं का म्हणजे का विचारतेस, अगं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे ना.
ना म्हणून गेलो होतो. रेवा इकडे तिकडे बघते आणि सरप्राईज, अरे कुठे आहे अक्षय, तुझ्याकडे तर दिसत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आता कुठे देणार मी सरप्राईज, अख्खा डोंगर घेऊन येऊ का मी इकडे तुझ्यासाठी. अगं मी डोंगरावर गेलो होतो असे तुला सांगितले आणि डोंगरावर एकदम असे टोकावर गेल्यानंतर आणि कडावरून खाली असं खूप असं काहीतरी दिसतं. तेव्हा लगेच रेवा म्हणते की हो हो कळलं मला अक्षय, आणि खूप लाजत म्हणते की अक्षय अरे तू हनीमून साठी जागा बघायला गेला होता की काय, आणि खूप लाजते मुरडते. तर अक्षय म्हणतो की खरंच, आणि काय ग प्रत्येक वेळेस कसं रेवा तू माझ्या मनातील ओळखते ते सांग ना मला. रमा मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि तिला तर खूप हसायला येते सुद्धा. अक्षय मस्त लाजून रेवाला म्हणत असतो की अगं तू तर कोणतंही काही असू सरप्राईज ठेवतच नाही, प्रत्येक वेळेस माझ्या मनातील ओळखून टाकते. मग याला काय अर्थ ग, सरप्राईज तर सरप्राईज राहतच नाही. आणि परत हळूच म्हणतो की ठीक आहे अगं हनीमून साठीच प्लॅनिंग करायला गेलो होतो आणि तिकडे वर गेल्यानंतर मी बुकिंग सुद्धा करून ठेवले, आणि ते काय बुकिंग केले हे तुला लग्न झाल्यानंतर कळेल, आत्ता नाही. तेवढा तरी सरप्राईज ठेव, आत्ता नाही सांगणार मी तुला. तेव्हा रमा हे सर्व ऐकते आणि रमा मनात म्हणते की रेवा अगं अगदी लग्नाच्याच दिवशी तुला ही सरप्राईज मिळणार आणि त्याच दिवशी तुझा पडदा फ्राश होणार, परंतु आता मात्र त्याची खरी सुरुवात तर झाली. तेव्हा अक्षय आत येतो. तर काका आनंद एकदा अक्षयला फोन कर की तो अजून का आलेला नाही, कुठे आहे तो, आणि नाहीतर ती पांढऱ्या केसाची राजकुमारी येईल आणि सर्व आपल्या पार्टीचा विस्का घालून ठेवेल. अभि मात्र खूप असा दारू पित असतो आणि त्याला खूप चढलेली सुद्धा असते. तेव्हा लगेच अस्मित आणि अक्षय येतात. तर अस्मित आणि अक्षय आल्यानंतर सर्वांना आणखीन आनंद होतो आणि सर्वजण लगेच पार्टीला परत सुरुवात करतात. तेव्हा अभि लगेच उठतो आणि अक्षयला म्हणतो की खरंच हॅप्पी. तर अक्षय म्हणतो की अरे तू तर खरंच खूप हॅप्पी झाला. तेव्हा अक्षय ते सर्व बघून खूप खुश होतो. तो मी तर मात्र जंगी तयारी केली. तेव्हा अभि म्हणतो की अरे तुझ्यासाठीच हे सरप्राईज आहे आणि आम्ही तुझ्यासाठी इतकं सुद्धा नाही करू शकत का. तेव्हा अक्षय म्हणतो की नाहीच आपण तर एन्जॉय करू, मी खूप नाही पिणार परंतु आपण धमाल मस्ती मात्र करू. तेव्हा अभि म्हणतो की अरे तुझी बॅचलर पार्टी, मग मजा तर करायचीच, धमाल सुद्धा करायची. अरे बॅचलर पार्टी नाही तर वेगळी एक बॅचलर पार्टी व्हायला पाहिजे. त्यानंतर जी काही इकडे लेडीज पार्टी असते तर ती सर्व तयारी झालेली असते. जान्हवी, सीमा, आजी आणि मयुरी ह्या सर्वजण रमा केव्हा येते म्हणून वाट बघत असतात. तर तेवढ्यात रमा येते. सीमा म्हणते की हे बघ आली. आजी म्हणते की अगं रमा आजची पार्टी ही तुझ्यासाठी होती आणि तूच येण्यासाठी इतका उशीर, आणि तुला हे सर्व कधी अनुभवायला मिळणार, त्यामुळे चल लवकर चल एन्जॉय कर. आणि जान्हवी तेवढ्यात रमाला म्हणते की जा पटकन कपडे बदलू नये. सीमा सुद्धा म्हणते की हो हो जा रमा. तेवढ्यात आजी म्हणते की अगं जान्हवी इतका वेळ झाला आपण तिच्यासाठी खोळंबून बसलो, पार्टी सुद्धा राहिली, मग आता कशाला चेंज वगैरे करण्यासाठी पाठवते, एकतर वेळ आणखीन वाया जाईल. कुठेतरी भटकून आलेली दिसते ती. तेव्हा रमा म्हणते की हो ना मी काय भटकूनच आले, मला सवयच आहे त्या कपड्यामध्ये बसण्याची, परंतु पार्टी मात्र चालू होणं हे खूप महत्वाचं आहे, हो की नाही आजी. तेव्हा मयुरी मात्र ही लगेच रमाला म्हणते की ठीक खरंच ही मिडल क्लास. तेव्हा आजी म्हणते की अगं मयुरी कशाला तू तिला मिडल क्लास म्हणते, किती दिवस राहणार आहे ती आपल्या घरामध्ये अजून तरी, त्यामुळे चला आता आपण सर्वांनी पार्टीला सुरुवात करूयात. रेवा मस्त दिमाखात मयुरी जवळ येऊन बसते. तर रमा लगेच सीमा आणि जान्हवीच्या हाताला धरते आणि मला सांगा की पार्टीमध्ये काय काय असते एन्जॉय करण्यासाठी. तेव्हा अक्षय लगेच अभिला इकडे विचारतो की काय रे माझ्या प्रत्येक बॅचलर पार्टीला म्हणजे अगोदर ही पार्टी कधी झाली होती. तेव्हा काका सुद्धा म्हणतात की नाही अक्षय. आनंद म्हणतो की अरे अभ्या तो मस्करी करत होता, आणि अभ्या तू मस्करीच करत होतात ना असे अभिला विचारतो. तर अभि म्हणतो की हो हो, आणि ते सर्व जाऊन दे अक्षय चल आपल्याला खूप मज्जा करायची, आपल्याला खूप दारू प्यायची, ते सर्व जाऊन दे सोडून दे. तेव्हा अस्मित म्हणतो की काय दारू प्यायची, मी तर दारू वगैरे काही पित नाही. अभि म्हणतो की काय रे का पित नाही, अरे तुझ्यासाठी ही बॅचलर पार्टी आहे, तू तर जास्तच प्यायला हवी. म्हणून अभि हा अस्मितला जबरदस्ती दारू प्यायला लावत असतो. परंतु आनंद म्हणतो की अभि अरे त्याला नसेल प्यायची, तू कशाला जबरदस्ती करतो. अभि हा खूप नशेत असतो. अभि अस्मितला म्हणतो की अरे तू पिऊन तर बघ, 7व्या आसमानात तू जाशील. अस्मित नको म्हणत असतो. तर अभि म्हणतो की नको कशाला. अस्मित म्हणतो की अरे मी कधीच प्यायलेलो नाही. तर अभि म्हणतो की अरे आत्ता पी, अरे लग्नानंतर फक्त हेच उपयोगाला येते, कारण बायको कधी उपयोगी येत नाही.
नाही. तेव्हा अस्मित मस्त हसतो आणि नाही, माझ्यासाठी प्रेम हीच मस्त नशा आहे असे म्हणतो. तेव्हा अभि नशेमध्ये म्हणतो की अरे काय म्हणालास, अरे ती प्रेमाची नशा आहे ती बर्बादीकडे नेत असते. अरे ही नशा कायम आपल्या सोबत असते, हीच पी. म्हणून जबरदस्तीने तो अस्मितच्या तोंडाला ग्लास लावत असतो. परंतु अक्षयला मात्र हे काही बघवत नाही. तेव्हा अक्षय हा विचार करत असतो की खाली सुद्धा ही पार्टी सुरू आहे, मग नक्की माझी रमा काय करत असेल आणि ती तर आत आली असेल ना, म्हणून अक्षयला तिची काळजी लागते. त्यानंतर इकडे जान्हवी हे आपल्या पार्टीला सुरुवात करते आणि सर्वांना सांगत असते की आपण आज एक गेम खेळणार आहोत आणि जो काही पदार्थ तिने खाली म्हणजे शाल खाली झाकवलेला असतो आणि त्या अगोदर तो पदार्थ कोणता आहे हे ओळखायचे असते आणि नंतर तो पदार्थ खायचा सुद्धा. आणि हा जो पदार्थ आहे ना सर्वांचा फेवरेट पदार्थ आहे, सर्वांना तो खूप आवडतो आणि स्पेशली लेडीजला तर खूप आवडतो आणि त्यापेक्षा इंडियन लेडीजला तर प्रचंड तो आवडतो. मग सांगा की नक्की तो पदार्थ आहे तरी काय. तेव्हा आजी म्हणते की बटाट वडा, तर लगेच जान्हवी म्हणते की नाही आहे आजी. मयुरी म्हणते की प्रेष्टी. तेव्हा सीमा म्हणते की अगं थांब थांब, म्हणजे काय तो पदार्थ आहे ते मी सांगते. आणि म्हणते की हे बघा, जर हा पदार्थ एक बाई खात असेल आणि जर का तिच्या समोर वाघ आला तर ती घाबरणार का? ती घाबरणार सुद्धा नाही, कारण अगोदर तो पदार्थ ती खायचा संपवेल आणि मग वाघाला म्हणजे घाबरून पळून जाईल. तेव्हा मयुरी म्हणते की म्हणजे चॉकलेट. तर जान्हवी म्हणते की थांबा मी आता सांगते. समजा एखादी आई खूप चिडलेली असेल, प्रचंड चिडलेली असेल, तिच्या डोक्याची पूर्णपणे मंडई झाली असेल आणि त्यावेळेस तिने जर हा पदार्थ खाल्ला, तेव्हा मात्र तो पदार्थ खाऊन तिला अगदी स्वर्गीय सुख मिळतं. तेव्हा सर्वजण विचार करतात की नक्की हा पदार्थ काय असेल म्हणून. तेव्हा सीमा म्हणते की जर का बरं आपलं जर आपल्या नवऱ्याबरोबर भांडण झालं असेल आणि जर का नवरा आपल्याबरोबर बोलत नसेल, आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्यावरचं त्याच्यावर जे काही प्रेम आहे ते आटलं असेल आणि जर त्यावेळेस आपण हा पदार्थ खाल्ला तर त्यावेळेस आपली ही सर्व निराशा दूर होईल. आणि जर का आपल्या बायकांना एखाद दिवशी इतका आळस आला असेल, कामच करायचं नाही, अंग इतकं दुखतंय किंवा खूप डिप्रेशन आलेले असेल, जर असे असेल तेव्हा त्यावेळेस जर आपण हा पदार्थ खाल्ला तर आपण बायका अशा ताज्या तव्यानं होतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. ओळखा बघू काय असेल तो पदार्थ. तेव्हा आजी म्हणते पदार्थ नेमकं खायचाच आहे की प्यायचा. तेव्हा सीमा लगेच ऍक्टिंग करत सांगते की तो खायचा पण आणि प्यायचा पण. तेव्हा रमा लगेच ओळखते की पाणीपुरी ना. तर सीमा म्हणते की अगदी करेक्ट. तेव्हा जान्हवी म्हणते की हो हो चला, एकतर खूप तोंडाला पाणी सुटलेला, चला लगेच आपण ताव मारूयात. रमा म्हणते की हो हो, पुरुषांना जशी दारूची म्हणजे इतकी तल्लफ होते तशी बायकांना सुद्धा पाणीपुरी खाण्याची तल्लफ होते, अगदी लिटिल. आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर खरंच असं मनसोक्त वाटतं, म्हणून लगेच त्या जी काही पाणीपुरी तिथे ठेवलेली असते लगेच त्यावर ताव मारतात. म्हणजे आजच्या त्यांचा पार्टीचा बेत असतो तर पाणीपुरी, आणि मस्त असं पाणीपुरीचा एन्जॉय करून प्रत्येक जणी पाणीपुरी खातात. त्यानंतर तेवढ्यात रमा ही बाजूला जाते आणि अक्षयला ती मेसेज पाठवत असते चॅटवर की आज खूप म्हणजे मस्त बरं का, आणि तुम्ही पण सुद्धा आज जी काही दारू आहे ती जरा लिमिटमध्येच प्या, स्वतःचा ताबा मात्र जाऊन देऊ नका. अशी गालातल्या गालात हसत ती सर्व अक्षयला चॅट करत असते. तेव्हा मात्र रेवाचे लक्ष रमाकडे जाते. रमा विचार करते की गालातल्या गालात हसते काय आणि कुणाशी ती चॅटबरोबर बोलत असेल, आणि ती अक्षयला तो मेसेज पाठवून देते आणि अगदी खुश असते. तर रेवा लगेच विचारते की रमा अगं एवढं का हसतेस, कुणाचा मेसेज आहे ग? तेव्हा रमा हसून म्हणते की अगं रेवा आता मी कुणाशी बोलणार ग, अस्मित बरोबरच ना. त्याचा मेसेज मला आला होता म्हणून मी त्याला सांगितले, कारण त्याला दारू पिण्याची सवय नाही, म्हणून त्याला मी सांगत होते की जरा लिमिट मध्येच ठेव. तेव्हा लगेच रेवा ही टेन्शन मध्ये येते आणि विचार करत असते की खरंच ही अस्मित बरोबर बोलत असेल का, नक्कीच काय चाललं खरंच काही कळत नाही. मगाशी अगोदर तर रमा दिसली आणि नंतर लगेच 5 मिनिटांनी अक्षय सुद्धा तिच्या मागेच आला आणि त्याच्या अंगाला तर पानं लागलेली होती, माती सुद्धा लागलेली होती. मी डायरेक्ट त्याला विचारू का, पण नाही नको, जर मी सरळ असं विचारलं त्याला तर मला सरळ उत्तर नाही भेटणार, आणि हे सर्व जर मला जाणून माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी एकच ऑप्शन माझ्याकडे आहे. तेव्हा लगेच जान्हवी ही रमाला आवाज देते की अगं रमा ए ना, पाणीपुरी संपून जाईल, एक बघ सर्वजण कसे म्हणजे चिटकून पडले, पाणीपुरी खाण्यासाठी चल ए लवकर. तेव्हा रमा सुद्धा येते आणि मस्त पाणीपुरीवर ताव मारते. तेव्हा रेवा लगेच म्हणते की थांबा 1 मिनिट, यातील पाणी संपलेलं आहे, मी जरा रिफिल करून येते. आणि यामागे रेवाचा काहीतरी प्लॅन असतो म्हणून ती किचन मध्ये येते. तेव्हा रेवाने मात्र त्यामध्ये
त्यामध्ये एक दारूची बॉटल सुद्धा मिक्स केलेली असते आणि त्यामध्ये एक मोठा पाण्याचा चंबू सुद्धा त्यात ओतलेला असतो आणि त्यानंतर जे काही पाणीपुरीचे पाणी असते त्यात मिक्स केलेले असते. तेव्हा मयुरी म्हणते की अरे यार पाणी तर संपले. परंतु जेव्हा मयुरी उठायला लागणार तोच रेवाकडे तिचे लक्ष जाते आणि रेवा जे काही करते ते बघून तर ती खूप खुश होते. अरे यार आज तर खरी पार्टीला मज्जा येणार. परंतु हे मात्र मला अगोदर सुचवायला हवं होतं. हे मला का सुचले नसेल. त्यानंतर इकडे जी काही जेंट्सची पार्टी सुरू असते तर लगेच सर्वजण दारू पितात. परंतु दारू पिल्यानंतर काय करायचे, पत्ते खेळायचे की काय करायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की पत्ते नको, आपण लंगडी खेळूयात, कारण दारू पिल्यानंतर लंगडी खेळायला खरंच खूप मज्जा येते सांगत असतो. तेव्हा मात्र आनंद म्हणतो की 1 मिनिट, आपण आता दारू पिलो मग त्यानंतर हे असे पत्ते लंगडी वगैरे काही खेळायचे नाही. अरे यार ही तर बॅचलर पार्टी आहे आणि बॅचलर पार्टीमध्ये असं कोणी काही खेळतं का. आज आपण एक वेगळा गेम खेळणार आहोत, तो कधीही न खेळणार. तेव्हा काका विचारतात की अरे आनंद हा कुठला गेम आहे. तेव्हा आनंद म्हणतो की 1 मिनिट थांबा, मी सर्व व्यवस्थित सांगतो. मग आपण आयुष्यामध्ये अशी एक भन्नाट गोष्ट केलेली असणार तर ती सांगायची, ती व्यक्ती सांगणार. म्हणजे त्या आजूबाजूच्या लोकांनी, पार्टीतील जे लोक असतात त्यांनी ही गोष्ट जर केलेली असेल एक्सेप्ट मारायचा आणि जर एखाद्याने ती गोष्ट केली नसेल शिप मारायचं नाही. तेव्हा अभि मात्र खुश होतो आणि अस्मित म्हणतो की अरे ऐका ना, मी खरंच दारू पित नाही. तेव्हा अभिला तर इतकी नशा चढलेली असते आणि अस्मितला नशेमध्ये म्हणतो की अरे मग आज तरी पी. अरे प्रत्येक गोष्टीला एकदा तरी सुरुवात असते, त्यामुळे तो सर्वांना म्हणतो की अरे एकदा तरी याचा ग्लास भरा. तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज ऐकून घ्या, उगाच अस्मितला फोर्स करू नका. आणि अक्षय अस्मितला म्हणतो की अरे ओके, आम्ही तुला जास्त फोर्स नाही करणार. अरे एक दिवस तरी आज, परंतु तुझं सुद्धा लग्न आहे, मग तुझी सुद्धा ही बॅचलर पार्टी आहे, त्यामुळे जरा आज तर